आजकालचं जगणं आहे तर ते आयने इतकं व्यापलेलं आहे की त्याच्याशिवाय आपण जगूच नाही शकत आहे आता. स्पेशली स्टुडंट लाईफमध्ये काय झालेलं आहे की आयचा खूप जास्त वापर होतो आहे. तर आजचं इंडियन एक्सप्रेस आहे, आज आहे मे 4. त्याच्यामध्ये एक छोटं पण चांगलं आर्टिकल आहे, स्पेशली रिलेटेड टू स्टुडंट्स. त्याच्यामध्ये क्विक आन्सर ट्रॅप इज AI in the top colleges helping students or ॲडिंग टू स्ट्रेस. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की AIचा जो वापर होतो आहे तर त्याने जे टॉप कॉलेजेस IT वगैरे त्याचा स्टडी केलेला आहे आणि AIमुळं ॲक्च्युली फायदा होतो आहे की तोटा होतो आहे ते सांगितलं नाही. म्हणजे ते सांगितलं म्हणजे डिस्कशन केलं आहे त्याच्यावर. आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की स्टुडंट कम्युनिटीमध्ये यायचा किती जास्त वापर होतो आहे. तर याच्यामुळं काय होतं माहिती आहे का की ते जे स्टुडंट्स आहेत ते इतके डिपेंड होत आहेत AIवर. त्याचं जे स्टुडंट लाईफमध्ये असतं की एखादी गोष्ट शिकण्यासाठी स्वतः विचार करणं, क्रिटिकल थिंकिंग करणं, फेल होणं, परत विचार करणं, मॉडिफाय करणं, हे जवळपास कमी कमी होत चाललेलं आहे. मग तुम्ही AIला प्रॉम्प्ट द्या आणि AI त्याच्यावर ॲन्सर देईल. ते जे शिकायचं असतं जे डेव्हलपमेंट होत असते ब्रेनमध्ये, जे चेंजेस जे गोष्टी करायच्या असतात ब्रेनमध्ये होत असतात, तर ते आपण कॉम्प्युटरमध्ये ठेवलेलं आहे. कॉम्प्युटर AI स्मार्ट होत चाललं आहे आणि आपण मठ्ठ होत चाललो आहोत. आणि आपण एवढे रिलाय होतं की आपण त्याच्यावरच डिपेंड आहे. आणि काय होतं त्याच्यामुळं की बाकीच्या स्टुडंटलासुद्धा प्रेशर येतं, सगळे तेच वापर करतात आणि एक स्टुडंटचं कंपॅरिझन दुसऱ्या स्टुडंटचं कंपॅरिझन आहे, तर ते मग त्यांचे जे आन्सर्स आहे ते AIने केलेले असतील तर त्याच्यावर होतं. तर मग ॲक्च्युली स्टडिंग होत नाही आहे का काय असा प्रश्न तयार होतो. आणि जितकं आपण डिपेंड होऊ AIवर तेवढं हे आपल्यासाठी घातक आहे. कारण की ते माणसाला रिप्लेस करते, लर्निंग जी आहे त्याला रिप्लेस करते. खूप अवघड आहे सगळ्या गोष्टी. तर हे त्याच्या रिलेटेड गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही पॉईंट हायलाईट केलेले आहेत, जसं की डिपेंडन्स अँड रिड्यूस कॉन्फिडन्स कमी होतो आहे, डिपेंडन्स वाढतं आहे. आणि जे पण मापदंड येतात ते AIने सेट केले जात आहेत. त्याच्यानंतर काही स्टुडंट वापरतात, काही नाही वापरत असेल तर ते सुद्धा फिअरमध्ये वापरतात. आणि हे जे इथिकल क्वेश्चनसुद्धा त्याच्यामध्ये तयार होतात, हे सगळं AIचा परिणाम आहे.